नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र रेडेकर मेक मी लर्नर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की मित्रांनो 8-9 दिवसानंतर 29 तारखेला आता ट्रान्सको असिस्टंट इंजिनियरची एग्जाम आहे मित्रांनो। तर या एग्जाम संदर्भात मला बोलायचं आहे आणि या व्हिडिओचा फायदा जे ट्रान्सकोचे एईचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी मित्र आहेत त्याचबरोबर जेन्कोची ही एईची एग्जाम काही दिवसात होणार आहे। तर ह्या दोन्हीसाठी देखील होणार आहे या व्हिडिओचा फायदा मित्रांनो। म्हणजे ट्रान्सको एईची जी आता 8-9 दिवसानंतर एग्जाम आहे 29 तारखेला, त्याचबरोबर जेन्को एईची एग्जाम आहे, त्याचं एक्सपेक्टेड डेट जी आहे मित्रांनो ती फेब्रुवारी लास्ट वीक म्हणता येईल। अगोदर जेईची एग्जाम मागच्या वेळेस 2016ला जसं झालं होतं, अगोदर जेईची एग्जाम झाली होती, 1 महिन्यानंतर एईची झाली होती, त्याप्रमाणे जर झाली तर मित्रांनो फेब्रुवारीच्या लास्ट वीकमध्ये एईची एग्जाम जेन्कोची होऊ शकते। तर मित्रांनो एईला जेन्कोच्या एईला अजून वेळ आहे। तर हा व्हिडिओचा मेन फोकस माझा हा असेल की जे विद्यार्थी मित्र ट्रान्सको असिस्टंट इंजिनियर या एग्जामची प्रिपरेशन करत आहेत तर मित्रांनो त्यांना आता काय करणं गरजेचं आहे। 8-9 दिवस उरलेले आहेत मित्रांनो। मी आता काही नवीन सांगणार नाही, हा व्हिडिओ मी खूप अगोदर बनवायला पाहिजे होता, पण मित्रांनो माझा मेन फोकस जो आहे तो तुम्हाला माहिती आहे सर्वांना, मी महाजेनको ज्युनियर इंजिनियर या एग्जामवर जास्त फोकस केला असल्यामुळे मी असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशनचे जे असिस्टंट इंजिनियरची प्रिपरेशन करत आहेत त्यांना मी फारसा काही गायडन्स करू शकलो नाही मित्रांनो। तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की बरेच माझे मित्र असतील किंवा बरेच लोक असतील ते सध्या म्हणजे जे अनावश्यक गोष्टी आहेत त्यांवर देखील फोकस करत आहेत, जसं की मराठी नॉन टेक्निकलमध्ये मराठी हा टॉपिक जो आहे ज्याला 10 मार्क्स आहेत। तर मित्रांनो 40 मार्काचं जे नॉन टेक्निकल असणार आहे ट्रान्सकोच्या एई एक्झामसाठी, त्यापैकी 10 मार्काला मराठी आहे, 20 प्रश्न विचारले जातात। तर बरेच लोक यासाठी क्लासेस जॉईन केलेले आहेत किंवा क्लासेस करत आहेत किंवा मराठीसाठी भरपूर काय काय वाचत आहेत। तर मित्रांनो मराठी हे लँग्वेजसाठी तुम्हाला काही विशेष अभ्यास करण्याची किंवा विशेष वाचण्याची गरज नाही, हे मी माझ्या म्हणजे मी अनुभवावरून सांगत आहे। मी जी आता एक्झाम झाली इलेक्ट्रॉनिक्सची जी असिस्टंट इंजिनियरची ट्रान्सकोची एक्झाम झाली ती IBPSनं सगळ्यांची IBPSच घेणार आहे। ट्रान्सकोची एक्झाम झाली इलेक्ट्रॉनिक्सची, त्यांचे एक्झाम देऊन आलेल्या विद्यार्थी मित्रांनाही माझ्या मित्रांना विचारलं, त्याचबरोबर सिव्हिलची एक्झाम दिलेल्या मित्रांनाही विचारलं, त्याचबरोबर माझे जे इलेक्ट्रिकलचे मित्र आहेत जे प्रिपरेशन करत आहेत सध्या त्यांनाही कॉन्टॅक्ट करून मी विचारलं। तर मित्रांनो सर्वांचं मत असंच आहे की मराठी याच्यासाठी काही विशेष अभ्यास करायची गरज नाही। तर बरेच लोक म्हणतील का गरज नाही, तर मित्रांनो मराठीमध्ये काय विचारलं होतं आता जे ट्रान्सकोचा जो इलेक्ट्रॉनिक्स आणि सिव्हिलचा जो पेपर झाला त्यामध्ये काय विचारलं होतं मित्रांनो, एक पॅसेज दिला होता, त्याच्यावर 5-6 प्रश्न विचारले होते, मराठी उतारा होता। आता मराठीतला उतारा MPSC लेवलचा नव्हता मित्रांनो, एकदम सिंपल लेवलचा उतारा होता, ज्यामध्ये काही सिंपल प्रश्न होते, एवढे डिफिकल्टी लेवल एकदम नॉर्मल 10वीच्या लेवलची डिफिकल्टी लेवल पकडून घ्या, डिफिकल्टी लेवल काहीच नव्हती मित्रांनो एवढी, त्याच्यामुळे ते सॉल्व्ह होऊन जातात आपल्याला। त्याच्यानंतर उतारा झाल्यानंतर मग अजून काय विचारतात तर मित्रांनो काही समानार्थी शब्द, काही विरुद्धार्थी शब्द, एखादा शब्द देतील मराठीतला त्याच्याशी समानार्थी शब्द, म्हणजे काही उदाहरणार्थ पाणी असेल, कमळ असेल किंवा काही असे मराठीतले जेवढे रेग्युलर आपल्या वापरातले शब्द आहेत मित्रांनो, सूर्य असेल, असे काही मराठीतले शब्द असेल त्यांना समानार्थी शब्द आपल्या डोळ्याखालून कानावर बऱ्याच वेळा गेलेले असतात मित्रांनो। आपण मराठी इतके वर्ष शिकलोय 10वी पर्यंत, त्यामुळे आपल्याला तेवढं टफ जात नाही जेवढं आपल्याला नॉन टेक्निकलमध्ये रिझनिंग टफ जाईल मित्रांनो, त्याच्या हे 5%ही टफ जात नाही। त्यामुळे मित्रांनो मराठीसाठी काही क्लासेस करण्याची गरज नाही, हे जे शेवटचे 8-9 दिवस उरले आहेत त्याच्यात मराठीवर फोकस करू नका। कशावर फोकस करायचं आहे ते मी सांगणार आहे व्हिडिओत पुढं, पण मराठीवर तुम्ही जास्त फोकस करू नका। काय काय मराठीत विचारतील हे मी तुम्हाला आता सांगतो। मराठीत मी काय सांगितलं, पॅसेज विचारतील, पॅसेजमध्ये एक पॅसेज देतील, मराठीतला उतारा, त्याच्यावर 5-6 प्रश्न विचारतील, त्याच्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी शब्दांशी रिलेटेड प्रश्न असेल, त्याच्याचबरोबर म्हणी देतील, एक म्हण देतील मराठीत, आणि त्या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता, म्हणजे एखादी म्हण दिली त्या म्हणीचा अर्थ, म्हणी आपल्याला बऱ्याच वेळा कानावरून गेलेल्या आहेत, त्या म्हणीत आपल्याला अर्थ लागतो, काही विशेष मेहनत घ्यावी लागत नाही, म्हणी आपल्याला समजून जातात। त्याचबरोबर अजून काय विचारतात मित्रांनो, एखादं वाक्य देतील आणि एखादं रिकामं ठेवतील शब्द, तर रिकाम्या जागी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा राहतो। म्हणजे एखादं वाक्य दिले त्याला ग्रॅमॅटिकली बरोबर येण्यासाठी म्हणजे मराठी व्याकरण थोडंफार लावायचं आहे, तिथं काय शब्द येऊ शकतो, एक साधारण प्रश्न असेल मित्रांनो, एकदम टफ लेवलचा, म्हणजे हे समास, संधी, प्रत्यय किंवा अलंकार, उपमा अलंकार, हे अलंकार एवढं डिटेलमध्ये जायचं मित्रांनो तुम्हाला जास्त गरज नाही। विचारला तर मित्रांनो मराठीतले 20 प्रश्न असतील, त्यातले 1 ते 2 प्रश्न कठीण राहतील, बाकी 18 प्रश्न तुम्हाला
थोडंफार ज्यांनी मराठीतलं थोडंफार वाचलेलं आहे आणि सगळ्यांनीच मराठी वाचलेलं आहे 10वीपर्यंत सगळ्यात जवळपास 99% विद्यार्थी मित्रांचं माझ्या मराठीतून शिक्षण झाल्यामुळे तेवढं आपलं झालेलं असतं। तर मित्रांनो, तुम्ही 1-2 मार्कासाठी तुम्ही वेळ जास्तीत जास्त वेळ वाया घालवू नका। तो कुठं युटिलाइज करायचं ते मी सांगतो मित्रांनो। ह्या व्हिडिओला ॲक्च्युली वेळ झाला आहे, पण तुम्हाला मी सांगतो आताचा जो माझा व्हिडिओ आहे हा तुम्हाला शेवटचे 8-9 दिवस कशी युटिलाइज करायची या संबंधित मी सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काही मी नवीन शिका म्हणत नाहीये, पण तुमचा वेळ वाया घालवू नका, रिव्हिजनसाठी वापरा। काय रिवाईज करायचं ते मी सांगणार आहे। तर मित्रांनो, मी काय म्हटलं, मराठीत तुम्हाला काय काय येणार, उतारा सांगितला, त्यानंतर तुम्हाला अजून समानार्थी विरुद्धार्थी सांगितलं, त्याबरोबर अजून काय सांगितलं, व्याकरणाशी रिलेटेड रिकामी जागा भरा असेल, म्हणीचा अर्थ येईल, त्याचबरोबर अजून काय येईल बघा मित्रांनो, अजून काय येऊ शकतंय, दिलेल्या घटना क्रमानुसार लावा। काही घटना देतील, 2-3 वाक्य देतील, 2-3 मराठीतले वाक्य साधे वाक्य राहतात मित्रांनो। त्या घटना ज्या घडलेल्या आहेत त्याच्यात काळ असतो, सिंपल काळाशी आधारित घटना घडलेल्या आहेत, त्याचं तुम्हाला असेंडिंगमध्ये लावायचं। भूतकाळाचं वाक्य आधी येईल, मग तुमचं वर्तमान काळातलं येईल, मग भविष्य काळातलं येईल। किंवा दिलेल्या घटनेचा काळ ओळखा, त्याला समजा एखादी घटना दिलेली आहे त्याला तुम्ही भूतकाळाच्या स्वरूपात लिहा, कोणत्या प्रकारे येईल। किंवा एखादा शब्द येईल, त्याच्यात काही ग्रॅमॅटिकली मिस्टेक आहे का, याच्यात व्याकरणिकदृष्ट्या काही चूक आहे का। तर मित्रांनो, चूक असेल तर त्याचे पर्याय देतील। त्याच्यानंतर अजून काय बघा मित्रांनो, हे अशा प्रकारचे प्रश्न राहतील। किती प्रश्न राहतील? 20। तर मित्रांनो, 20 पैकी 17-18 प्रश्न एकदम सोपे राहतील, काही विशेष मेहनत घ्यायची गरज नाही। तुम्हाला एखादा प्रश्न त्यातला 17-18 पैकी एखादा येत नसेल तर तुम्ही पर्यायातल्या अंदाजे काहीतरी लावून तुमचं ॲन्सर बरोबर येऊ शकतं। तर मित्रांनो, एवढंच माझं विनंती आहे की शेवटचे जे 8-9 दिवस आहेत त्यामध्ये रिव्हिजन करण्यासाठी मराठी या विषयाला किंवा क्लासेस लावण्यासाठी मराठी या विषयाला वेळ वाया घालवू नका। तुमचा फोकस आहे तो बाकी विषयांवर करायचा आहे। तर कशावर करायचा आहे बघा मित्रांनो। तर टेक्निकलबद्दल जर बोलायचं झालं, मी टेक्निकलबद्दल जास्त बोलणार नाही मित्रांनो। टेक्निकलबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, तुम्ही चांगलं प्रिपरेशन करत असाल मी असं गृहीत धरतो। तर टेक्निकलमध्ये एक क्वेश्चन बऱ्याच लोकांचा विचारला जातो की गेट लेवलचे 1 मार्क्सचे क्वेश्चन केले पाहिजे की ESE लेवलचे 1 मार्क्सचे क्वेश्चन केले पाहिजे। आता 8-9 दिवस आहेत मित्रांनो, तुम्ही नवीन कोणतं बुक घेऊन नवीन काही अजून जास्त डोक्यात भरण्याचा घुसवण्याचा प्रयत्न करू नका। जेवढं तुम्ही वाचले तेवढं चांगलं रिवाईज करा मित्रांनो, 1दा 2दा 3दा रिवाईज करा आणि मग जर तुमच्याकडे वेळ उरला तर नवीन वाचण्याचा प्रयत्न करा, पण तेही तुमचं रिवाईज झालं पाहिजे एक्झामच्या अगोदर। तर मित्रांनो, हा प्राईम फोकस ठेवा। काहींचा जर चांगला अभ्यास, चांगली रिव्हिजन झाली असेल तर मित्रांनो, मी एवढं सांगू इच्छितो की ट्रान्सको असिस्टंट इंजिनियर एक्झाम जी आहे त्या एक्झामला मित्रांनो गेट 1 मार्कचे क्वेश्चन पडण्याचे चान्सेस जास्त आहे। ट्रान्सकोची एक्झाम ॲक्च्युली गेटवर आधारित होणार होती, काही दिवसांपूर्वी तसं सर्क्युलरही आलं होतं, परत ते कॅन्सल झालं मित्रांनो। तर तुम्हाला ESE 1 मार्कचे क्वेश्चन मित्रांनो जास्त करून तिथं विचारणार नाहीत, कारण ESEची थोडीशी डेप्थ जी आहे ती थोडीशी जास्त राहते, एवढं नाही विचारत। गेट लेवलचे जे क्वेश्चन आहेत, गेट लेवलचे 1 मार्कचे क्वेश्चन मित्रांनो विचारले जाण्याची जास्त दाट शक्यता आहे मित्रांनो। तर तुम्हाला जर वेळ असेल आणि तुम्हाला सध्या काही टेस्ट सिरीज जॉईन करायची नसेल, टेस्ट सिरीज न करता तुम्ही मागचे प्रिव्हियस इयर गेटचे 1-1 मार्क्सचे क्वेश्चन तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करू शकताय। क्वेश्चन घेतले तुम्ही, समजा 15-20 क्वेश्चन तुम्ही निवडले मागचे आणि ते तुम्ही टाइम लावून सोडवले, तरी तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्यासारखं इफेक्ट येईल मित्रांनो तिथं, कारण या लेवलचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे। पण असे क्वेश्चन किती विचारतील मित्रांनो? सगळे क्वेश्चन गेट लेवलचे राहणार नाहीत, एवढं नक्की आहे। कट ऑफ मित्रांनो खूप कमी लागतो तसा, म्हणजे एक्झामची टफनेस लेवल खूप आहे, पण गेट एवढी पण टफ नाही, गेटपेक्षा थोडीशी 5-10% खाली राहील। तर मित्रांनो, कट ऑफ म्हणजे 180 पैकी 100च्या आसपास टॉपर राहतो, 100 मागच्या वेळेसचा टॉपर सांगत आहे मी, 100-110 खूप कमी टॉपर राहतो। जेन्कोचा टॉपर थोडासा, जेन्कोला थोडासा कधी कधी कट ऑफ जास्त लागतो, जेन्कोचा थोडं 10-15% लेवल थोडीशी ट्रान्सकोपेक्षा खाली होती असं म्हणता येईल, म्हणजे टफनेस लेवल। पण ट्रान्सकोची एक्झाम थोडीफार तशी टफ राहते म्हणता येईल मित्रांनो। गेट लेवलचा स्टडी ज्याचा आहे त्यालाच ती क्रॅक होईल। फक्त ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन केले ऑब्जेक्टिव्ह बुकमधले कोणत्या तरी एखाद्या, तर तुम्हाला ती एक्झाम थोडीशी टफ जाईल। तर मी हे सांगेल की मित्रांनो, ज्यांची रिव्हिजन झाली आहे, ज्यांची नाही झाली त्यांना मला डिमोटिवेट नाही करायचं आहे मित्रांनो। तुम्ही तुमचा चांगल्या पद्धतीनं करा, पण मला हे सांगायचं आहे मित्रांनो, वेळ कमी आहे, तुम्ही रिवाईज करताना
कशावर फोकस करा. ज्यांचं समजा अभ्यास चांगला झाला, रिव्हिजन झाली, त्यांनी गेटच्या क्वेश्चनवर भर द्यायला काही हरकत नाही मित्रांनो. टेक्निकलमध्ये मी टेक्निकलमध्ये एवढंच सांगणार आहे. मी टेक्निकलचं काही डिटेल मला सांगायचं नाही, वेळ खूप कमी आहे. ज्यावेळी जन्कोच्या एक्झामसाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवून, जन्कोसाठी वेळ आहे थोडा, त्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवून मी अजून सांगेल मित्रांनो. तर आता आजचा हा व्हिडिओ फोकस मेन ट्रान्सकोच्या एक्झामसाठी आहे. तर मित्रांनो हा झाला टेक्निकलचा पार्ट आणि मराठीचा पार्ट. तर अजून कोणतं उरतं बघा. आता नॉन टेक्निकलमध्ये मित्रांनो फक्त 10 मार्काचं बघितलं आपण मराठी. आता या 10 पैकी तुम्हाला 8-9 मार्क आरामात मिळून जातील. जास्त काही तुम्ही ताण घेऊ नका मित्रांनो मराठीचा. उरला तुमचा आता ॲप्टिट्यूड किंवा त्याला मॅथ म्हणतो आपण, मॅथ्स किंवा ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग. आता मॅथ जे आहे ते 10-12 मार्काला विचारतील आणि रिझनिंग जास्त मार्काला विचारतात, 20 मार्काला. तर मित्रांनो मॅथ किंवा ॲप्टिट्यूड जे आहे, तर मॅथ किंवा ॲप्टिट्यूडपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं रिझनिंग आहे मित्रांनो. मॅथ ॲप्टिट्यूडमध्ये 1 लायनर क्वेश्चन थोडेसे बऱ्यापैकी असतात. रिझनिंगमध्ये तुम्हाला 1 लायनर क्वेश्चन भेटणार नाही मित्रांनो. IBPSची एक्झाम आहे, लक्षात घ्या. तुम्हाला आता थोडंसं 8-9 दिवसापूर्वीच सांगत आहे मी. थोडंसं तुम्हाला वाटेल की थोडं जास्त टेन्शन देत आहेत म्हणून, पण असं काही नाही मित्रांनो. ही IBPSची एक्झाम आहे. तुम्ही अनुभव विचारा तुमचे. कोणी जर AE सिव्हिलची एक्झाम झाली आता ट्रान्सकोची आणि इलेक्ट्रॉनिक्सची एक्झाम झाली, त्यांना तुम्ही विचारा. ते एक्झाम देऊन आल्यावर पूर्ण स्क्रीन भरून एक क्वेश्चन राहतो मित्रांनो. ज्यांनी कधी अशा टाईपची एक्झाम दिलेली नाही त्यांनी पहिल्याच वेळेस गेलेत, ते हँग होऊन जातील मित्रांनो. असे क्वेश्चन राहतात, एक पूर्ण पानाचे रिझनिंगचे क्वेश्चन येतील. तर घाबरून जायची काही गरज नाही मित्रांनो. तुम्हाला काय करायचं आहे, रिझनिंग जे तुमचा आता समजा अभ्यास नसेल झाला तर तुम्ही मित्रांनो टेक्निकलचा अभ्यास तुम्ही काय करा. सध्या ज्यांचा रिझनिंगचा अभ्यास परफेक्ट नाही आहे, थोडंफार डोळ्याखालून घातले, त्यांनी परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा. जेवढे टॉपिक आहेत मी टॉपिक सांगतो मित्रांनो, त्यातले 1-2 तरी टॉपिक तुम्ही चांगले करा. तर तुम्ही 1-2 टॉपिक कोणते आहेत, कसे करायचे, तुमच्याकडे वेळ एवढे 8 दिवसच आहेत, जास्त नाही आहे, पण त्यातला जेवढा होईल तेवढा टाईम तुम्ही त्या गोष्टींवर द्यावा, यासाठीच हा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर टेक्निकल सोडून करा असं म्हणत नाही. ज्यांचं टेक्निकल झालं आहे, ज्यांना वाटते की अजून माझ्याकडे वेळ आहे आणि मला वाटते की नवीन गोष्टी शिकायचे, त्यांच्यासाठी आहे मित्रांनो. तर मी काय म्हटलं मित्रांनो की जे नॉन टेक्निकलमधले कोणते कोणते टॉपिक्स आहेत ज्याच्यावर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे, हा या व्हिडिओचा सार आहे. तर हे कोणते कोणते टॉपिक आहेत बघा मित्रांनो. आता ॲप्टिट्यूड आणि मॅथ्सबद्दल मी काही बोलणार नाही. ॲप्टिट्यूड मॅथ्सबद्दल बऱ्याच लोकांना क्लिअर आहेत गोष्टी की त्यातमध्ये काय करायला लागतं. एवढे काय अवघड क्वेश्चन राहत नाहीत पूर्ण पेज भरून, किंवा त्यामध्ये तुम्हाला एकदम कॉम्प्लिकेटेड वाटणार नाही. तेवढं टफनेस लेवल मॉडरेट राहील. आणि टेक्निकलची क्वेश्चन लेवलसुद्धा मी सांगितली तुम्हाला गेटपेक्षा थोडीशी खाली राहील, मॉडरेट म्हणता येईल. पण जी नॉन टेक्निकल क्वेश्चन्स राहतील, नॉन टेक्निकलमध्ये जास्तीत जास्त तुमचं जे रिझनिंग 20 मार्काला दिलेलं आहे, हे दिलेच यासाठी आहे की तुमचा वेळ कसा घालवता येईल. तुम्ही टेक्निकल जरी 1 तासात सोडवले मित्रांनो, टेक्निकल 50 प्रश्न तुम्ही 1 तासात सोडवले 110 मार्काचे, तरी बाकीचे जे तुमचे 40 मार्कासाठी तुम्हाला 1 तास लागतो मित्रांनो. 110 मार्कासाठी तुम्ही 1 तास द्याल आणि 40 मार्कासाठी 1 तास द्याल, तरी पण तुम्हाला 40 पैकी 20 पाडणं मुश्किल पडेल मित्रांनो. इकडं तुम्हाला आता सिलेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला 90 मार्क आणणं गरजेचं आहे. 180 पैकी 90 तरी आले पाहिजेत मित्रांनो, तर तुमचं कुठंतरी सिलेक्शन होईल. आणि हे 90 मार्क आणण्यासाठी तुम्हाला मित्रांनो टेक्निकलमध्ये 110 पैकी 70 तरी मार्क पडले पाहिजे आणि नॉन टेक्निकलमध्ये 40 पैकी 20 मार्क तरी पडले पाहिजे. तुम्ही डोक्यात हेच ठेवा आता सध्या 8 दिवस की तुम्हाला टेक्निकलमध्ये कमीत कमी 70 मार्क आणायचे आहेत, नॉन टेक्निकलमध्ये कमीत कमी 20, आणि तुम्ही याच्यापेक्षा मोठं टार्गेट ठेवा. जर टेक्निकलमध्ये 70 आणायचे तर किती प्रश्न बरोबर येणं गरजेचं आहे बघा. 2.2 मार्काला एक क्वेश्चन आहे. 70 भागिले 2.2 करा मित्रांनो. 31 ते 32 प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजेत. 50 जे प्रश्न आहेत त्यापैकी तुम्ही किती सोडवायचे बघा मित्रांनो. एक्झाममध्ये थोडंसं तुमचं कॅल्क्युलेशन पाहिजे मित्रांनो पेपरला जायच्या आधी, कारण ही जी भरती निघलेली आहे ट्रान्सकोची आणि जन्कोची, ही झाल्यानंतर मित्रांनो परत कधी भरती निघेल सांगता येत नाही. डिस्कॉमची येईल मित्रांनो, पण AEची जी भरती आहे, आम्ही आता JEE म्हणून सिलेक्ट आहे मित्रांनो. तर JEEचं प्रमोशन व्हायला बरेच कालावधी लागतो. तुम्ही AE म्हणून जर सिलेक्ट झाले तर तुमचं प्रमोशन होण्याचे चान्सेस थोडेसे जास्त आहेत कंपनीमध्ये. तर तुम्ही मित्रांनो AEवर जर फोकस, हा जो चान्स आहे हा अजिबात घालवू नका. तर मित्रांनो AEवर जर चांगला फोकस करायचा असेल तर तुम्ही हे करा. मी जे सांगत आहे तुम्ही हे डोक्यात चांगलं ठेवून जा, जेणेकरून तुमचं 1-2 मार्कात जे सिलेक्शन न होण्याचे काही वेळा घडतं की 1-2 मार्कात काही जणांचं सिलेक्शन होत नाही, ते तुमचं होणार नाही जर तुम्ही आधीच मेंटली थोडंसं प्रिपेअर होऊन एक्झामला गेले. तर मित्रांनो सगळ्यात जास्त फोकस मी काय सांगितलं की टेक्निकलमध्ये 70 मार्क वाढायचा विचार करा. आणि ज्यांनी IBPSचे क्लासेस केलेले आहेत, IBPSची प्री क्रॅक केलेली आहे, असेही माझे मित्र आहेत काही ज्यांनी IBPSची प्री क्रॅक केली आहे किंवा POच्या एक्झाम दिलेल्या असतात किंवा अशा देऊन त्यांनी एक्झाम क्रॅक केलेली राहते. तर त्यांना नॉन टेक्निकल जर सिम्पल जात असेल, त्यांनी टेस्ट सिरीज लावली असेल एखादी, तर त्यांना अंदाज येईल की या लेवलचे क्वेश्चन जर 80 क्वेश्चन विचारले गेले
80 म्हणजे सॉरी 80पैकी किती राहतील, फक्त 60 क्वेश्चन रिझनिंग ॲप्टिट्यूडचे राहतील. 60 क्वेश्चनपैकी समजा त्यांना चांगले क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत, 50 क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत, ते 25 झाले आणि मराठीचे 8. म्हणजे त्यांना जर समजा तिथं 30-35 मार्क पडत आहेत, तर त्यांना नॉन टेक्निकलला कमी मार्काची आवश्यकता आहे. म्हणजे त्यांनी ऑलरेडी ज्यांनी क्लासेस केलेले आहेत IBPSचे किंवा ज्या आपल्या एक्झाम राहतात याच्या बँकिंगच्या POच्या एक्झाम म्हणत आहे मित्रांनो, क्लर्क लेवलचे क्वेश्चन कमी राहतील. आता जी एक्झाम होणार आहे ट्रान्सको AEची एक्झाम होणार आहे, त्यामध्ये 2 लेवल असतात आपल्या, 2-3 लेवल असतात समजा, म्हणजे रिझनिंग आणि ॲप्टिट्यूडच्या 3 लेवल कोणत्या, एक असते ती क्लर्क लेवल असते, म्हणजे बँकमध्ये जे क्लर्क म्हणून जॉईन होतात त्यांची जी एक्झाम असते ती क्लर्क लेवल एक्झामचे जे रिझनिंग ॲप्टिट्यूड क्वेश्चन आहे ते खाली. त्याच्यावरती कोणते असतील मित्रांनो, त्याच्यावरती POची एक्झाम होते. त्या POच्या एक्झामचे रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड हे त्याच्यापेक्षा थोड्या वरच्या लेवलला असतात आणि त्याच्यापेक्षा वरती SBI POची जी एक्झाम असते ते टफनेस जास्त असते. तर आपल्याला जी एक्झाम आता असिस्टंट इंजिनियर ट्रान्सकोची होणार आहे ती POचे क्वेश्चन जास्त राहतील मित्रांनो, क्लर्क लेवलचे कमी राहतील. PO आणि SBI POचे टफनेस लेवल AEसाठी. मी JEEचा कुठंच उल्लेख करत नाही मित्रांनो, JEEचं यामध्ये JEEचं थोडंसं वेगळं असू शकतो, तिथं संभ्रमावस्था असू शकते, पण इथं तुम्हाला क्लिअर दिसेल. आता पेपरही झालेले आहेत, त्यावरून तुम्हाला क्लिअर कळेल की तुमची टफनेस लेवल ही राहणार आहे PO लेवलची. तर PO लेवलचे रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड कशी करायची मी सांगणार आहे मित्रांनो. 8 दिवसात तुम्हाला जेवढा वेळ होईल तेवढा जास्तीत जास्त वेळ तुम्ही याच्यावर द्यायचा प्रयत्न करा. तर बघा मित्रांनो, यामध्ये रिझनिंग ॲप्टिट्यूड आणि मॅथ ॲप्टिट्यूडबद्दल मी सांगितलं, तुम्हाला जास्त काही मी सांगणार नाही कारण ते तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच लोकांना माहिती आहे. तर पण रिझनिंगबद्दल का मी सांगत आहे, कारण 20 मार्कासाठी आहे रिझनिंग मित्रांनो, आणि याच्यावर फोकस केला तर तुमचं सिलेक्शन आरामात होईल. तर बघा मित्रांनो, यामध्ये मी काय सांगितलं होतं, तुम्हाला ज्यांना वेळ नाही त्यांनी 2 टॉपिक तरी करा. तर हे 2 टॉपिक कोणते आहेत, एक आहे पझल मित्रांनो, आणि दुसरा आहे सिटिंग अरेंजमेंट. बघा मित्रांनो, कोणते 2 टॉपिक महत्त्वाचे आहेत अजूनही सांगणार आहे मी. ज्यांच्याकडे वेळ आहे हे 2 झालेले आहेत ज्यांचे, किंवा हे सोडून अजून काही ज्यांना बाकीचे टॉपिक करायचे तेही सांगणार मी. पण इम्पॉर्टंट हे 2 टॉपिक आहेत. यावर तुम्हाला जे 40 क्वेश्चन रिझनिंगचे आणि रिझनिंगचे किती क्वेश्चन राहतील मित्रांनो, 20 मार्कासाठी 40 प्रश्न राहतील. तर 40 पैकी मित्रांनो जवळपास अर्ध्यापेक्षा थोडे कमी म्हणता येईल, अर्ध्याच्या जवळपास क्वेश्चन पझल आणि सिटिंग अरेंजमेंटवर राहतील मित्रांनो. म्हणजे पझल, सिटिंग अरेंजमेंट आणि सिलोलिझम. तर बघा, पझल आणि सिटिंग अरेंजमेंट. आता यामध्ये जे आपण म्हणतो PO लेवलची जे क्वेश्चन्स आहेत म्हणजे काय मित्रांनो, आतापर्यंत आपण काय RS अगरवाल बुक वाचलेलं राहतं, किंवा आपण आतापर्यंत आधीच्या ज्या एक्झाम आहेत एकदम सिंपल एक्झाम, आता आमच्या JEE लेवलची एक्झाम जी झाली होती, किंवा आधी ज्या मी एक्झामचा मला बाकीचा अनुभव आहे त्या लेवलला, किंवा TCS एक्झाम घेते किंवा ॲप्टेकने एक्झाम घेतली होती, त्यांचं थोडंसं क्वेश्चन 1 लाईनर राहतात, सिंपल राहतात, टफनेस लेवल मॉडरेट राहते. पण ह्यामध्ये थोडीशी टफनेस लेवल काय येते मित्रांनो, कारण जी सिटिंग अरेंजमेंट आहे, सिटिंग अरेंजमेंटमध्ये तिथं 2 व्हेरिएबल येतात. किती येतात म्हणजे आपल्याला सिटिंग अरेंजमेंट आपण कसं सॉल्व्ह केलेलं असतात की याच्या बाजूला हा आहे, त्याच्या बाजूला तो आहे, हा याच्यापेक्षा 2 सीट सोडून तिसऱ्या सीटवर आहे, तर हे असते. पण त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल म्हणजे काय, हा याच्या बाजूला बसलेला आहे आणि एक जण आत तोंड करून बसलेला आहे आणि एक जण बाहेर तोंड करून बसलेला आहे. म्हणजे यामध्ये व्हेरिएबल एक काय आला की कोण कोणाच्या बाजूला बसलेला आहे, हा एक व्हेरिएबल. आणि दुसरा व्हेरिएबल काय, एक जण आत तोंड करून बसला, एक जण बाहेर. म्हणजे आपल्याला कोण कोणाच्या साईडला आहे, उजव्या हाताला आहे की डाव्या हाताला, हे लक्षात ठेवण्याबरोबर अजून काय लक्षात ठेवायला लागेल की तो व्यक्ती कुठं बघत आहे, बाहेर बघत आहे सर्कलच्या की आतमध्ये बघत आहे. समजले मित्रांनो. किंवा दुसरा अजून काय सांगू शकतो आपण की एखादा व्यक्ती याच्यापेक्षा 2 सीट सोडून बसलेला आहे आणि त्याला पिवळा कलर आवडतो, त्याला येलो कलर आवडतो. त्याच्यानंतर त्याच्या डाव्या हाताला 3 सीट सोडून 4थ्या सीटवर बसलेला आहे, त्याला लाल कलर आवडतो. तर लाल कलर नंतर प्रश्न काहीतरी वेगळाच विचारतात की पांढरा कलर आवडणाऱ्याच्या 2 सीट सोडून उजव्या हाताला जो बसलेला आहे तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे. म्हणजे 2 व्हेरिएबल असू शकतात किंवा 3 व्हेरिएबलचे क्वेश्चन खूप कमी राहतील मित्रांनो. SBI लेवलचे POचे जे एक्झाम क्वेश्चन राहते त्यात 3 व्हेरिएबलचे 1-2 क्वेश्चन असतात. तसं एखादा क्वेश्चन आला तर आला, तुम्ही 3 व्हेरिएबलवर फोकस करायची गरज नाही. ॲटलीस्ट 2 व्हेरिएबलचे सिटिंग अरेंजमेंट जे आहे, 2 व्हेरिएबल म्हणजे मी तुम्हाला आता उदाहरणही सांगितलं मित्रांनो की ज्यात 2 व्हेरिएबल येतात, कोण कोणाच्या बाजूला बसलाय सिटिंगमध्ये हे पण येतं आणि अजून काहीतरी त्याच्या काहीतरी येतं, आवडता रंग येतो किंवा आवडती गाडी येते किंवा त्याची बर्थ डेट म्हणतात की याची जन्मतारीख या महिन्यात आहे, याच्या उजव्या हाताला 2 सीट सोडून तिसऱ्या जो सीटवर बसलेला आहे त्याची जन्मतारीख ऑक्टोबर महिन्यात आहे किंवा नोव्हेंबर महिन्यात आहे, असं काहीतरी येतं. तर मित्रांनो 2 व्हेरिएबलचे सिटिंग अरेंजमेंट करा.
माझा सांगण्याचा तात्पर्य एक आहे की 2 व्हेरिएबलची सिटिंग अरेंजमेंट करा. तर कशातून करायचे आहे ते पण मी सांगणार आहे, पण फक्त एवढं लक्षात ठेवा की 2 याचे तर अनसर्टन नंबरवाले पण असतात. अनसर्टन नंबर म्हणजे काय, सिटिंग अरेंजमेंट देतील तुम्हाला, गोल बसलेले आहेत, पण तुम्हाला सांगणार नाहीत की किती लोक आहेत. किती लोक आहेत ते सांगणार नाही. हा याच्या बाजूला बसलाय, तो त्याच्या बाजूला, हा दोन सीट सोडून त्या तिकडे बसलाय, उजवीकडे बसलाय, डावीकडे बसलाय, हे सगळं सांगतील. पण अनसर्टन म्हणजे काय, तुम्हाला सगळं डेटा तिथं पूर्ण त्याच्यावरून कॉन्क्लूड होत नाही. फक्त जेवढा डेटा दिलाय त्याच्यावरून जेवढं विचारले तेवढंच निघेल. तुम्हाला आतापर्यंत आपण काय बघत होतो की समजा 10 जण बसलेले आहेत तर 10 जणांचा अंदाज त्यातला यायचा, पण त्यामध्ये तुम्हाला 10च्या 10 जणांचा अंदाज येईल. 10 सीटिंग जर असतील, अरेंजमेंटमध्ये 10 सीट्स असतील बसलेले, तर तुम्हाला 10च्या 10 लोकांचा अंदाज येईल, याची गॅरंटी कमी आहे. तर मित्रांनो, तुम्ही याचीही तयारी ठेवा थोडी मेंटली. तर त्याचबरोबर बघा मित्रांनो, सिलोलिझम म्हणजे काय, सिलोलिझम तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. आता मी पझल सांगितलं, सिटिंग अरेंजमेंट सांगितलं, पझल्स तुम्हाला पझल्सवर पण फोकस करा मित्रांनो. पझल पण खूप महत्त्वाचं आहे आणि सिटिंग अरेंजमेंट खूप महत्त्वाचं आहे. हे जे आहे तुम्हाला कुठून करायचं आहे मित्रांनो, तर तुम्ही काय करा की मागचे प्रिव्हियस जे POचे एक्झामचे पेपर्स आहेत मित्रांनो, आता तुमच्याकडे 8च दिवस आहेत, एवढं काय पूर्ण जास्त फोकस होणार नाही, पण तुम्ही प्रत्येकातल्या हे पझल्स असतील जेवढे 8-10 पझल किंवा 20 पझल तुम्ही सॉल्व्ह करा मित्रांनो. जेवढा वेळ काढून, जेवढा होईल तेवढा वेळ काढून, किंवा एक सिटिंग अरेंजमेंटचे 10 ते 20 प्रश्न सोडवा. जेणेकरून तुम्हाला काय होईल, हे 2 फॅमिलियर होतील. तुम्ही ज्यावेळी स्क्रीनवर मोठा प्रश्न बघाल, 2 व्हेरिएबल बघाल, अनसर्टन्टी दिसेल तुम्हाला, त्यावेळी तुम्ही घाबरून जाणार नाही, तुम्हाला फेर वाटणार नाही मित्रांनो. कारण बऱ्याच लोकांचा हा प्रॉब्लेम आहे. बऱ्याच लोकांना वाटते की हा अगोदर जसा पॅटर्न होता तसाच राहील, कारण आता कॉम्पिटिशन थोडी वाढल्यामुळं आणि IBPS एक्झाम घेत असल्यामुळे IBPSला बँकिंगचा एक्सपिरियन्स आहे जास्त, त्यामुळे मित्रांनो IBPS थोडंसं टफनेस लेवल ठेवत आहे. तर तुम्ही काय करायचं, यातलं प्रिव्हियस इयर POचे एक्झाम, आता तुम्ही म्हणाल सर कुठून करायचे, प्रिव्हियस इयर POचे जे एक्झाम पेपर आहेत ते कुठेही तुम्हाला डायरेक्ट भेटणार नाहीत, कारण तो एक्झाम जो आहे पेपर तो आहे ऑनलाईन होतो, महाजनको महाट्रान्सको सारखाच पेपर होतो, आणि तो जो पेपर भेटतील ते मेमरी बेस भेटतील. म्हणजे ती एक्झाम देऊन आल्यानंतर ते त्यांचे स्टुडंट राहतील, एखाद्या क्लासेसचे स्टुडंट सगळे बसून ते क्वेश्चन लिहून काढतात, आणि तो पेपर मग नंतर तो फॉर्म केला जातो की कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले गेले, की किती विचारले गेले, काय फॉर्मॅटमध्ये होते, ते सगळं लिहून मेमरी बेस क्वेश्चन पेपर तयार केला जातो. असे क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळतील. त्यासाठी तुम्हाला मी ॲप सांगितले, अड्डा247 ADDA अड्डा 247 अड्डा247. हे तुम्ही काय करा, डायरेक्ट यूट्यूबला जा. ॲप डाउनलोड नाही केलं तरी चालेल, ॲप डाउनलोड केलं तरी उत्तम, पण 8च दिवस आहेत. आता ज्यांना माहीत नाही, ज्यांना समजा वाटते की त्यांनी दुसऱ्या कुठल्या तरी पुस्तकातून केला आहे, दुसऱ्या कुठेतरी क्लासेस लावून केले, पण हे कवर त्यांनी पूर्ण फोकस दिला नाही, त्यांना रिवाईज करायचं आहे, तर त्यांनी अड्डा247 बघायची गरज नाही. ज्यांचे क्लासेस आहेत त्या ठिकाणी तुम्ही रिवाईज करा, पण नवीन काही डोक्यात घुसवायचा जास्त प्रयत्न करू नका, कमीत कमी घुसवा. ज्यांची तयारी झालेली नाही आहे मित्रांनो, ज्यांचं टेक्निकल झालं आहे पण यामध्ये थोडंसं असं वाटते की घोडा अडू शकतं आपलं, तर त्यांनी करा फोकस, त्यांच्यासाठी आहे हा व्हिडिओ. तर मित्रांनो, तुम्ही काय करा की अड्डा247 डायरेक्ट यूट्यूबला जा आणि त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट सर्च करा रिझनिंग अड्डा247. रिझनिंग अड्डा247 टाकल्यानंतर तुम्ही टॉपिक पझल टाका, किंवा डायरेक्ट पझल बाय अड्डा247 टाकलं तरी सुद्धा व्हिडिओज येतील. ते नसेल तर तुम्ही 0 to Hero अड्डा247 असं टाका. 0 to Hero एक सिरीज आहे, त्यामध्ये मॅथची एक सिरीज आहे, रिझनिंगची एक सिरीज आहे. 0 to Hero ZERO Hero 0 to Hero एक सिरीज आहे अड्डा247 वाल्यांची. त्यामध्ये मॅथची एक सिरीज आहे, 60-65 व्हिडिओ आहेत. त्यानंतर रिझनिंगची एक सिरीज आहे, त्यात 60-65 व्हिडिओ आहेत. तर भरपूर व्हिडिओ आहेत, त्यात तुम्हाला ते टॉपिक जे मी सांगितलं कोणतं, पझल आणि सिटिंग अरेंजमेंट, यावर तुम्ही थोडंसं फोकस करा मित्रांनो. आणि तिसरं काय सांगितलं, सिलोलिझम, म्हणजे सम ARB सम BRC. तर हे म्हणजे असे जे क्वेश्चन आहेत ते सिलोलिझमचे. तर यावरही तुम्ही हे जेवढे मी टॉपिक सांगत आहे ते तुम्हाला इथे भेटतील. कुठे भेटतील, यूट्यूबला जाऊन तुम्ही सर्च करा, 0 to Hero सिरीज सर्च करा. जर त्यात नाही सापडलं तर तुम्ही डायरेक्ट जो पॉईंट आहे पझल टाका बाय अड्डा247, त्यांच्यात तुम्हाला भेटून जाईल. कारण हे एकदम बेस्ट हे आहे, यूट्यूब चॅनल आहे, त्यावर तुम्हाला सगळ्या रेकॉर्डेड व्हिडिओज अवेलेबल आहेत मित्रांनो. तर अजून काय बघा, आता हे 3 मी तुम्हाला सांगितले महत्त्वाचे. तर त्याच्यानंतर अजून काय काय विचारलं जातं आहे बघा मित्रांनो, कारण रिझनिंगमध्ये भरपूर टॉपिक्स आहेत मित्रांनो. तुम्हाला मी महत्त्वाचे सांगत आहे भरपूर, ज्यातून तुमचा स्कोअर चांगला होईल आणि तुम्हाला एक्झाम्स गेल्यानंतर तुम्हाला काय होईल, टाईम चांगला मॅनेज होईल जर हे तुम्ही व्यवस्थित करून गेले तर. तर यामध्ये बघा अजून कोणतं आहे, डायरेक्शन अँड डिस्टन्स. तर बघा मित्रांनो, हे काय रिझनिंगमध्ये आणि मॅथमध्ये मी सगळं दोन्ही मिक्स सांगेल. आता जे महत्त्वाचं आहे मी 3 सांगितले तुम्हाला. 3च्या नंतर जर खाली तुम्हाला जर बघायचं झालं तर डायरेक्शन अँड डिस्टन्स सिम्पल आहे सगळ्यात.
ज्यांचं झालेलं आहे त्यांनी करायची गरज नाही. डायरेक्शन अँड डिस्टन्स तुम्ही नसेल केलं तर करा मित्रांनो, एकदम सिंपल आहे डायरेक्शन अँड डिस्टन्स. त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात, 2-3 क्वेश्चन त्यात राहतात. त्यानंतर बघा डेटा इंटरप्रिटेशन राहील. डेटा इंटरप्रिटेशन एक राहील मित्रांनो. डेटा इंटरप्रिटेशनमध्ये तुम्हाला बार चार्ट देतील, पाय चार्ट देतील, म्हणजे की एखादे वर्ग आहे, क्लासेस आहेत समजा 4, एखादं कॉलेज आहे त्यामध्ये 4 ब्रांचेस आहेत, त्या 4 ब्रांचेसमध्ये एवढे पर्सेंट विभागले गेलेले आहेत, जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे डिवाईड केलेले म्हणजे विभागले गेले आहेत. त्यामध्ये 10% या क्लासमध्ये 40% मुली आहेत आणि 60% मुलं आहेत, प्रत्येक असं याचं डेटा देतील. आणि त्या डेटावरून तुम्हाला काय काढायला लावतील मित्रांनो, गर्ल्स म्हणजे या क्लासमधल्या गर्ल्स आणि या क्लासमधले बॉईज यांचा रेशो काय असेल. तर मित्रांनो हा डेटावरचा क्वेश्चन आहे. ह्यामध्ये सुद्धा लॉजिक थोडंफार लावायला लागतं, प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. जे मित्रांनो सिंपल 1 लाईनर क्वेश्चन राहत नाही, थोडंसं तुम्हाला घुमवून फिरवून थोडंसं विचारतात. तर प्रॅक्टिस थोडंफार करा मित्रांनो. जर तुमचे हे पहिले 3 टॉपिक आहेत एवढे कव्हर झाल्यानंतर जर तुमच्याकडे वेळ उरला आणि मला वाटते की तुम्ही बऱ्याच लोकांनी हे सगळे कव्हरही केलेले असतील, तर तुम्ही हे रिवाईज करा. हे पण सांगायचं आहे मला मित्रांनो, हे रिवाईज करा. टेक्निकलवर फक्त फोकस करून मित्रांनो, टेक्निकलवर फक्त फोकस केला म्हणजे झालं नाही, तुम्ही याच्यावरही फोकस करा. पहिला काळ वेगळा होता, आता IBPS एक्झाम घेता येते, थोडीशी टफनेस लेवल त्यांनी वाढवलेली आहे नॉन टेक्निकलची, हे सांगण्याचा उद्देश आहे. तर त्याच्यानंतर मी काय सांगितलं बघा, काय सांगितलं, पझल, सिटिंग अरेंजमेंट, डायरेक्शन डिस्टन्स, डेटा इंटरप्रिटेशन, त्याच्यानंतर कोडिंग डिकोडिंग. आता यात कोडिंग डिकोडिंगचा सिव्हिलला क्वेश्चन विचारला गेला आहे, इलेक्ट्रॉनिक्सलाही विचारला गेला आहे बहुतेक. तर मित्रांनो कोडिंग डिकोडिंग म्हणजे काय, कोड देतील, एक चायनीज अशा अक्षरं देतील, चायनीज अक्षरे, एक पहिला शब्द, त्याच्यानंतर स्पेस, दुसरा शब्द, तिसरा शब्द, कोणत्या भाषेतला आहे काही कळणार नाही आपल्याला, कोणत्याही जापनीज आहे, चायनीज आहे की कोणत्या तो भाषेतला शब्द देतील. इज इक्वल टू रोज इज रेड असं काहीतरी देतील. 3 शब्द देतील कोडमधले, इज इक्वल टू रोज इज रेड असं काहीतरी देतील. तर असे 2 वाक्य देतील किंवा 3 वाक्य देतील, त्याच्यावरून तुम्हाला काढायचं रोजसाठी कोणता शब्द आहे. तर हे अशा प्रकारचं कोडिंग, तुम्हाला जे कोड आहे अशा प्रकारचा कोड जो आहे तो डिकोड करायचा आहे तुम्हाला. रोज या शब्दासाठी कोणता शब्द वापरला आहे त्या लँग्वेजमध्ये असं विचारतात. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, एज बेस्ड क्वेश्चन. याचं एज याच्या 2 पटीपेक्षा 10 जास्त आहे, हे जास्त आहे, याच्यावर थोडंसं हे सिंपल 1 लाईनर क्वेश्चन झालं. तसं तुम्हाला त्यात थोडंसं घुमवून फिरवून थोडंसं विचारतील. एज बेस्ड सिंपल आहे. टाईम वर्क विचारतील, हे काम एवढे लोक मिळून एवढ्या तासात किंवा एवढ्या दिवस आणि एवढ्या तासात करतात, तर हे काम एवढ्या लोकांना मिळून एवढ्या दिवसात करायचं असेल तर किती वेळ लागेल किंवा काय, असे हे टाईम आणि वेळ, टाईम आणि वेळ नाही, वर्क म्हणजे काम आणि वेळ, मराठीत त्याला काम आणि वेळ म्हणतो आपण. टाईम वर्क्सवर विचारतील. त्याच्यानंतर बघा अजून बोट डिस्टन्स. एखादी बोट आहे तिला किती तास, म्हणजे बोटाचं अंतर, वेग, काळ जो आहे, अंतर, वेग आणि काळ याच्याशी रिलेटेड टाईम डिस्टन्सवर याच्यावरची बोटशी रिलेटेड विचारतील. आणि ट्रेनशी रिलेटेड, ट्रेन आणि बोट याचं स्पीड टाईम डिस्टन्सचं रिलेशन बघून घ्या मित्रांनो. KMPH असेल किंवा तुमचा अजून हावर्स पर म्हणजे सेकंद असेल, हे कन्व्हर्जन तुम्हाला जमलं पाहिजे, फास्ट जमलं पाहिजे मित्रांनो. टाईम खूप कमी आहे. काय होते, तुम्ही ज्यावेळेस एक्झाम देत असता मित्रांनो त्यावेळी टेक्निकल क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह करायला 1 तास चालला जातो, आणि जे उरलेले 1 तास आहे ते तुमचा त्यातला टाईम अर्धा तास कधी निघून जातो ते तुम्हाला समजत नाही. 1 तास 5-10 मिनटं समजा टेक्निकलला गेले, उरले तुमच्याकडे 50 मिनटं. समजा 50 मिनटात तुम्हाला किंवा 55 मिनटं, जो हुशार आहे टेक्निकलमध्ये त्याला 50-55 मिनटं भेटतील. तर 50-55 मिनटात तुम्हाला हे 40 क्वेश्चनपैकी 80 क्वेश्चनपैकी तुम्हाला 40 अटेम्प्ट म्हणजे 40 बरोबर यायला पाहिजेत. तर तुम्हाला 20 मार्क पडतील. तुमचं सिलेक्शन इकडं 70 पडले, इकडे 20 पडले तर होईल, पण तुम्हाला 40पेक्षा जास्त प्रश्न सोडवायचे आहेत, तेव्हा तुम्हाला 40 पडतील. 40 सोडवले म्हणजे 40 बरोबर येतील आणि 20 मार्क पडतील असं नाही. 40पेक्षा तुम्हाला जास्त सोडवायला लागतील, 50-52 सोडवायला लागतील. तर 50-52 प्रश्न सोडवताना तुमचे जे पहिले 20-25 क्वेश्चन आहेत ते पटापट सॉल्व्ह होतात, पण जे पुढचे 20-25 क्वेश्चनसाठी तुमच्याकडे फक्त उरतो टाईम कधी कधी मित्रांनो 15 मिनटं, 10 मिनटं. तर तुम्हाला तिथं थोडंसं, मग शेवटी टाईम हातातून निघून गेल्यावर मित्रांनो आपण घाईघाई करतो आणि त्यात बरेच ॲन्सर चुकतात. तर त्याच्यापेक्षा तुम्ही घरातच तुम्ही मेंटली प्रिपेअर होऊन जा एक्झामसाठी. तुम्ही 2-4 दिवस आधी थोडं मेंटली प्रिपरेशन करा. तुम्ही जर टेस्ट सिरीज समजा दिलीच नसेल आतापर्यंत, तर तुम्ही टेस्ट सिरीज एखादी घ्या, कोणती तरी घ्या. मलाही टेस्ट सिरीज एवढं डिटेलमध्ये म्हणजे टेक्स्ट बुकची असेल, 8.247ची असेल, कोणाची तरी टेस्ट सिरीज, बऱ्याच आहे टेस्ट सिरीज अवेलेबल. तर तुम्ही त्यातली एखादे थोडे टेस्ट सिरीज लावा. एक 5 पेपरची काहीतरी 400-500 रुपये घेतात ते,
आणि तुम्हाला 5 पेपर द्या. त्यातले 5 पैकी तुम्हाला जर टाईम कमी आहे, आता 8च दिवस आहेत, तुम्ही 2 तरी पेपर द्या आणि बघा त्यामध्ये की त्या लेवलचे क्वेश्चन कसे अटेम्प्ट करायला आपल्याला किती वेळ लागत आहे आणि आपल्याकडे टाईम कसा पुरत आहे. तर त्यानुसार तुम्ही टेक्निकलवर तेवढा भर द्या. आणि अजून एक सांगायचं आहे मित्रांनो, बरेच लोक मिस्टेक काय करतात, टेक्निकल सॉल्व्ह करताना जिथं कॅल्क्युलेटर लागतं, उदाहरणार्थ कंडक्टरचा GMD आणि GMR काढायचा आहे, ही कन्सेप्ट आहे इलेक्ट्रिकलमध्ये. तर कंडक्टरची GMD GMR काढायला मित्रांनो हे तुम्हाला कॅल्क्युलेटरची गरज पडते. जर सिंपल काही कॅल्क्युलेशन आले तर पटकन सॉल्व्ह होते, पण नाही येत असेल तरी मित्र त्याच्यात तरी बरेच लोक डोकं लावायचा प्रयत्न करतात, सॉल्व्ह 2 मिनटं गेले, 4 मिनटं, 5 मिनटं गेले, पण एवढं कशाला, सोडून द्यायचा प्रश्न. जिथं कॅल्क्युलेटर आपल्याला लागणार आहे आणि आपलं कॅल्क्युलेशन समजा तिथं लागत नाही डोकं, तिथं जास्त काही डोकं लावू नका, तिथं सरळ तो प्रश्न सोडून द्या, पुढं जा. कारण मित्रांनो तुम्ही जर तिथंच अडकून पडले आणि असे 2 ते 3 क्वेश्चनमध्ये जर तुम्ही अडकले, प्रत्येक ठिकाणी 3-3 मिनटं किंवा 2-2 मिनटं, 3 त्रिक 9, 10 मिनटं जर गेले तुमचे नॉन टेक्निकलला, तुम्हाला वेळ पुरणार नाही. तर मित्रांनो तुम्ही ते सोडून द्या. शेवटी परत लक्षात ठेवा, शेवटी तुम्ही ते सॉल्व्ह करा, पण पटापट तुम्ही थोडे पुढं चालले जा. जिथं कॅल्क्युलेटर लागते, कॅल्क्युलेशनला खूप वेळ लागू शकतो, असा अंदाज आला की लगेच थांबायचं. तर ही एक कॅल्क्युलेटरवाली गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला कॅल्क्युलेटर एक्झाममध्ये थोडी तुम्हाला काही व्हर्च्युअल राहणार नाही, काही राहणार नाही. तर तुम्हाला जिथं जास्त किंवा एखादा क्वेश्चन राहतो की कॅपॅसिटर बँकसाठी, म्हणजे कोणतं बरं ते रिॲक्टिव्ह पॉवर कम्पेन्सेशन टॉपिक आहे. रिॲक्टिव्ह पॉवर कम्पेन्सेशन टॉपिकमध्ये तुम्हाला काय करायला लागतं, कॅपॅसिटरची बँक किती लागेल, म्हणजे एवढा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करायसाठी किती VARचा कॅपॅसिटर बँक लागेल, याच्यामध्ये तुम्हाला tan θ काढावा लागतो. म्हणजे समजा असं आलं की tan 21 असं आलं, समजा tan 21 कोणाला सॉल्व्ह करता येत नाही मित्रांनो. tan 30 माहीत असतं, बऱ्याच लोकांना tan 60 माहीत असतं, tan 90 माहीत असतं, हे सगळं माहीत राहतं. पण tan 21 विचारलं किंवा tan 37 असं काहीतरी आलं तर मित्रांनो टॅनची व्हॅल्यू निघत नाही. बऱ्याच लोकांना खाली व्हॅल्यू ॲन्सरमध्ये सुद्धा त्या व्हॅल्यू डिजिट्समध्ये राहतात. तर अशा वेळेस काय करा, तुम्ही घरीच थोडंसं जमत, तुम्हाला जर ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे तिथं जाऊन काहीही करून, तर तुम्ही घरीच टॅनच्या व्हॅल्यू लक्षात ठेवून जा थोड्याफार, की 30ची किती आहे, 60ची किती आहे, 90ची किती आहे. आणि tan 37 म्हणजेच काय, 30 आणि 60च्या मध्ये जर एखादी व्हॅल्यू आली तर त्याची रेंज काय राहते. tan 30 आणि tan 60 आहे, तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू जे आहेत त्याची रेंज काय राहते, तर ते तुम्ही थोडंफार लक्षात ठेवून जा. ज्यांना तसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत तर तुम्हाला आधीच माहीत पाहिजे की आपल्याला कुठं जाऊन आपण अडकणार आहे. नाहीतर तुम्ही तिथे गेल्यावर जर तुम्ही काढत बसले की tan 30ची व्हॅल्यू एवढी आहे, मग tan 37ची काय असेल, असं तसं काही काढत बसले तर तुमचा वेळ वाया जाणार. असे क्वेश्चन तुम्ही जास्त वेळ घालून अटेम्प्ट करू नका, सरळ सोडून द्या, शेवटी बघा ते क्वेश्चन. तर मित्रांनो हे एक सांगण्याचा उद्देश झाला, टेक्निकलमधला झाला. आता नॉन टेक्निकलमध्ये मी सांगितलं मित्रांनो, काय सांगितलं, एज सांगितलं, टाईम सांगितलं, टाईम वर्क सांगितलं, बोट आणि ट्रेनचं डिस्टन्स सांगितलं. त्याच्यानंतर सिरीज बघा. सिरीजमध्ये बघा मित्रांनो, सिरीज म्हणजे काय हे सिव्हिलला विचारलं गेलं होतं. सिव्हिलमध्ये सिरीजमध्ये काय, एक सिरीज देतील अंकांची, एक डिजिट अंक देईल, दुसरा अंक, तिसरा अंक आणि मग चौथा प्रश्नचिन्ह, 5वा अंक. तर ह्या सिरीजमध्ये जे आपले नंबर्स आहेत त्या नंबर्सची सिरीज आहे. आणि तुम्हाला ऑड मॅन आउट काढायचा असेल किंवा एखाद्या रिकाम्या जागी एखादा नंबर शोधायचा असेल, कोणता येईल, हे सिंपल असते मित्रांनो. याच्यात काही तुम्हाला जास्त अवघड जाणार नाही, हे सिंपल टॉपिक आहे. तर मी जे मित्रांनो हे एवढे टॉपिक सांगितले, कोणते सांगितले मी रिवाईज करतो. एक पझल सांगितला, 2 सिटिंग अरेंजमेंट सांगितला मित्रांनो, त्यामध्ये सिटिंग अरेंजमेंटमध्ये 2 व्हेरिएबलचे आणि अनसर्टन नंबरवाले. तिसरं सांगितलं मित्रांनो सिलोलिझम, हे 3 महत्त्वाचे आहेत, हे करात सगळ्यांनी. त्याच्यानंतर 4थं डायरेक्शन डिस्टन्स, 5वं कोडिंग डिकोडिंग, 6वं डेटा इंटरप्रिटेशन, 7वं बघा एज बेस क्वेश्चन होते. त्याच्यानंतर टाईम वर्क, बोट डिस्टन्स, त्याच्यानंतर ट्रेन, त्याच्यानंतर सिरीज. हे मी टोटल 11 सांगितले पॉईंट. हे 11 पॉईंट ज्यांचे झाले त्यांना पेपर सिंपल जाईल मित्रांनो. मग त्यांचं सिलेक्शन, जर टेक्निकल त्यांचं चांगलं असेल तर सिलेक्शन होण्याचे चान्सेस 100% आहेत. तर मित्रांनो तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच होता. त्याचबरोबर अजून टेक्स्टबुकबद्दल मी बोललो मित्रांनो. आणि आता जो दिवस उरलेले आहेत त्यावेळेत मित्रांनो टेक्निकलपेक्षा सांगण्याचा उद्देश या व्हिडिओचा एवढाच होता की टेक्निकलपेक्षा तुम्ही जे नॉन टेक्निकलमधले तुमचे काही कव्हर झालेले नसेल किंवा रिवाईज करण्याची गरज आहे तर तुम्ही जास्तीत जास्त 60% ते 65% किंवा मॅक्झिमम म्हणा 70% तुम्ही वेळ जो आहे तो रिझनिंगवर द्या मित्रांनो. 60 तेवढा वेळ द्या. कारण आपण कसं आहे, इंजिनिअरिंग 6 वर्ष शिकलेलो असतो, आपण बराच वेळ दिलेला असतो. त्याच्यानंतर प्रिपरेशनमध्ये 1-2 वर्ष करतो, जवळपास 8 वर्ष आपल्या डोक्यावरून इंजिनिअरिंग चाललेलं असते. तर इंजिनिअरिंग 8 वर्ष चाललेलं असते. पण हे जे रिझनिंग आहे कारण हे फक्त आपण कधी सुरुवात करतो, इंजिनिअरिंग झाल्यावर आपण रिझनिंगला सुरुवात करतो. त्यामुळे आपल्याला हे टफ जाते. ज्यांनी रिझनिंग आधी केलं आहे, ज्यांनी समजा IBPSची एक्झामची प्रिपरेशन केलेली असते, समजा BEला असताना किंवा काय
आणि ज्यांनी बँकिंगची एखादी एक्झाम दिली आहे त्यांच्यासाठी हा अपवाद आहे, मग त्यांना ते सिंपल जाऊ शकतं. पण 99% केसेसमध्ये इंजिनिअरिंगचा अभ्यास चांगला असतो बऱ्याच मुलांचा, पण रिझनिंगमध्ये मुलं मार खातात. तर मित्रांनो, तुम्ही रिझनिंगवर फोकस करा, मराठीवर करू नका जास्त. मला हेच सांगायचं होतं की तुमच्याकडे वेळ कमी आहे, मी जे सांगितलं ह्या 3 मुद्द्यांवर किंवा 11 जे टोटल 11 सांगितले 11 मुद्द्यांवर फोकस करा तो. आणि तुम्हाला हे जर तुम्ही असं केलं तर एक्झाममध्ये तुम्ही 100% 90च्या वर मार्क घ्याल आणि तुमचं सिलेक्शनचे चान्सेस 100% आहेत मित्रांनो. आणि लक्षात ठेवा, किती प्रश्न तुम्हाला सॉल्व करायला लागतील, कमीत कमी तेवढे प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजेत. मग सॉल्व त्याच्यापेक्षा जास्त करा. आणि एवढेही करू नका की तुमचं निगेटिव्ह मार्किंगमध्ये तुम्ही कट ऑफच्या खाली जाल. निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही सगळं व्यवस्थित करा मित्रांनो. तर मित्रांनो, मी तुम्हाला पूर्णपणे जवळपास मला जे सांगायचं होतं ते पूर्णपणे मी सांगितलं आहे सविस्तरपणे मित्रांनो, की कशावर तुम्हाला, म्हणजे माझ्या ह्या व्हिडिओचा उद्देश टेक्निकल नव्हता, मुळीच नॉन टेक्निकल होता. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं फोकस टेक्निकलवरच राहतो, फक्त ते दिवस सकाळी उठले की रात्रीपर्यंत टेक्निकलच करत राहतात आणि ते रिझनिंगकडे लक्षच देत नाहीत. तर असं करू नका. आता शेवटचे 8 दिवस आहेत, तुम्ही ज्यांचा बऱ्याच लोकांचा रिझनिंगचा अभ्यास झालेला आहे त्यांनी रिवाईज देखील करा मित्रांनो. रिवाईज करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. टेक्निकल एवढंच, याला त्याच्यापेक्षा उलट जास्त महत्त्व द्या असं मी सांगितलं. हा याचा सारांश होता व्हिडिओचा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोक जे तुमचे मित्र असतील त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल. आणि मित्रांनो, असेच मी नवनवीन व्हिडिओज घेऊन येत राहील जे तुमच्या फायद्याचे राहतील, तुमच्या ग्रोथसाठी आणि सर्वांसाठी मी चांगले व्हिडिओज इथून पुढे आणत राहील. तर मित्रांनो, हे व्हिडिओज येण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी व्हिडिओ टाकल्या तुम्हाला पॉपअप नोटिफिकेशन येत राहील. त्याचबरोबर जर व्हिडिओ मी जे माहिती सांगितली ती आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.